किस्मत। हाय, मी भक्ती पठारे। आज तुमच्यासाठी घेऊन आले कॅफे मराठीचा नवीन व्हिडिओ, टूटे हुए दिलों की दास्तां, म्हणजे ब्रेकअप। तर बघूया काय म्हणतायत ही मुलं ब्रेकअप बद्दल। ब्रेकअप म्हणजे काय? मुलं आणि मुली जेव्हा रिलेशनशिपमध्ये असतात त्यांच्या कधी गोष्टी पटत नाही किंवा भांडणं होतं सारखी, त्याच्यामुळे मग ते भांडून वेगळे होतात, त्यालाच ब्रेकअप बोलतो। ब्रेकअप म्हणजे ना एक माणूस आहे ना एकदम नशिला होऊन जातो। ब्रेकअप म्हणजे जे दोन व्यक्ती असतात एकमेकांवर प्रेम करतात, काही कारणास्तव ते लोक वेगळे होतात। ॲक्च्युली बोलायला गेलं तर एकदम जिंदगी झाट आहे। खरं तर काहीच होत नाही, शेवटपर्यंत काय मुलगी भेटत नाही आहे आणि शेवटी जिंदगीचं वाटोळं होऊन जातं पूर्ण। ब्रेकअप म्हणजे आयुष्याची पूर्ण वाट लागली, काय बोलू नाही शकत। तुमचं कधी ब्रेकअप झालंय? माझं तरी नाही झालं, कारण की मी आता सध्या रिलेशनमध्ये। खूप वेळा झालेलं सुधारलंय, एकाच मुलाबरोबर 2-3 वेळेस झालं। माझं एकदा पण नाही झालं। ब्रेकअप झाल्यावरती कसं वाटतं? झाल्यावर मी सांगेन नक्की। खूप राग येतो त्या मुलाचा, असं वाटतं त्याने आपल्या आयुष्याची वाट लावली, आता आपण पण त्याची थोडीशी लावावी। काय नाही, ज्यांचं जुळतं त्यांचं जुळतं, त्यांचं तुटलं त्यांचं तुटतं। ब्रेकअप झाला एक टायमाला तर 2 दिवस एकदम दुःख होतं, पण नंतर वाटतं वेंचर बरं झालं म्हणून ब्रेकअप। वाईट वाटतं, एकटं वाटतं। एकदा वाटत होतं पोरगी सोडून जावी, एकदा वाटत होतं नको जावी, पण शेवटी झालं गेली, आता दुसरी भेटली बरं वाटतंय। आयुष्य नसावं असं वाटतं। एवढा राग येतो, देन एक चामाड अशी वाटते। ते डोक्याचा ताप निघून जातो ब्रेकअप झाल्यावर, की चांगलं नाही तर इकडची फ्रीडम, तिकडचे इकडे जाऊ नको, फोन केल्यावर इथे कुठे इकडे सगळं सांगायला लागतं, कुठं हागायला बसलं तरी सांगायला लागतं, त्यापेक्षा ते सोडून गेलेलं परवडतंय। ब्रेकअप झाल्यावरती लोक काय करतात? आठवड्यावर तरी उदास असतात, रडतात, टेन्शनमध्ये अनकॉन्शियस होऊन जातात। कोणी हात कापतं, कोणी हाताला चटके देतं, दुसरी मुलगी शोधतात ऑफकोर्स यार। काही लोक सदम्यात जातात का, मुलं तर डायरेक्ट ड्रिंकिंग करायला लागतात, सगळं म्हणजे त्या लोकांची लाईफच बदलून जाते। आणि मुली ज्यादा तर सगळ्याजणी म्हणजे अर्ध्या रडतात, काय ज्या ड्रिंक करतात त्या मुलांबरोबर फिरतात, आणि काही जणी एक गेला तर दुसरा येणारच आहे आपल्याला, त्याचं काय टेन्शन घ्यायचं म्हणून जगतात, आयुष्य थांबत नाही कोणासाठी। ब्रेकअप झाल्यावर सर्वात पहिले लोकांना तर पार्टी आठवते। ब्रेकअप झाला दारू प्या, मस्त मजा करा, दुसऱ्या नंतर मास्टरब्युशन करतात, अजून काय नाही। नॉर्मली ब्रेकअप झाल्यावरती कुठली गाणी ऐकतात लोक? दर्द भरे, आतिफ असलम, तुझे भुला दिया, ऑफकोर्स हनी सिंगची मैंने मेरे सयाजी से ब्रेकअप कर दिया। तुमच्या कुठल्या मित्राचा ब्रेकअपचा कुठला किस्सा आहे का? एका मुलामुळे त्यांच्यात हे झालं, भांडण वगैरे झालं, ती मुलगी त्या मुलाला जास्त अटेन्शन देत होती दुसऱ्या। माझी एक मैत्रीण आहे, कॉलेजमधली फ्रेंड आहे, आणि तिचं रिलेशन होतं 3 वर्ष एका मुलासोबत, पण नंतर त्याने तिला ऐन टाइमला थर्ड दिली आणि दुसरीसोबत लग्न केलं, त्याच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत। एक मित्र आहे पण त्याचं नाव नाही घेणार मी, त्याची एक गर्लफ्रेंड होती, तेही त्यासाठी ATM होती, ATM एनी टाइम मनी होती, म्हणून त्याने तिला पटवलेलं। तो तिच्या खूप मागे मागे फिरायचा, मागे फिरायचं, त्याला कुत्र्यासारखं जिनं करून टाकलेलं त्याने तिथं, पण ॲक्च्युली खूप मोठा होळीच्या दिवशी शॉर्ट झाला, त्यामुळे दोघांचा ब्रेकअप झाला। त्याने 2 दिवसातच दुसरी नवीन आयटम पटवली। नवीन ATM? नवीन ATM नाही, ATM नाही, ते लोअर बँक, डायरेक्ट बँक। बँक नाही, बँक पण नाही, ती पतपेढी आता। ब्रेकअप झालेल्या मित्र किंवा मैत्रिणीला तुम्ही सपोर्ट करता का? दोघांच्या पहिल्या बाजू समजून घेईन, मग जो चूक आहे त्याच्याप्रमाणे मग त्याला समजावून बघीन, एकत्र राहण्याचं नाही तर मग राहू दे। खूप सपोर्ट करते, कारण की जे आपल्या बाबतीत झालं ते समोरच्या व्यक्तीबरोबर होऊ नये असं वाटतं। असं सपोर्ट करते की तुझ्या करिअरकडे लक्ष दे, कशाला उगाच त्याच्याकडे किंवा तिच्याकडे लक्ष देतो। मी तर लव गुरुच्या जवळ हां, खूप करते आणि खूप केलाय पण। सर्वात मोठा फायदा तर बेस्ट फ्रेंडचाच असतो ना, यांनी सोडल्यावर त्यांनी पटवायला घ्यायचं। थँक्यू सो मच। वक्त हर चीज का मरहम होता है, टूटे हुए दिलों को कोई ना कोई हमसफर मिलता है। असेच आमचे हमसफर रहा, आणि त्यासाठी डाउनलोड करा कॅफे मराठी अँड्रॉइड आणि iOS ॲप, आणि सबस्क्राईब करा कॅफे मराठी YouTube चॅनलला। बिंदास रहा, बिंदास बोला, कॅफे मराठी बिंदास बोल।